श्रीकृष्ण म्हणतात, तुम्हाला आतून मजबूत बनवतील ही वाक्य. चांगली नजर तीच असते जी आपल्यामधील कमतरता पाहू शकते. जगामध्ये फुकट काहीही नसते. जे काही फुकट मिळते त्याची किंमत काही काळानंतर समोर येते. वेळ, इच्छा आणि स्वप्न हातामध्ये बांधलेल्या घड्याळासारखे असतात, ज्याला आपण हातातून काढून ठेवले तरीही ते चालत राहते. जबरदस्तीच्या आपलेपणापेक्षा आनंदाने दूर जाणे चांगले. बुद्धिमान माणूस तोच आहे, तो दुसऱ्यांचे गुण आणि कौशल्य पाहतो, त्यांच्याकडून शिकतो आणि त्यांची कधीही ईर्ष्या करत नाही. बासरीकडून शिका आयुष्य जगण्याची पद्धत. किती बिळं आहेत हृदयावर, पण तरीही गुणगुणत राहते. वेळ जर एकसारखा राहिला असता तर आपल्या लोकांची ओळख कशी झाली असती? वयामुळे सन्मान नक्की मिळतो, पण आदर तर फक्त तुमच्या वागण्यामुळे मिळतो. चेहऱ्यावरची चमक आणि घराच्या उंचीवर जाऊ नका. घरातील म्हाताऱ्या माणसांचे हसरे चेहरे दिसले तर समजून घ्या, श्रीमंताचं घर आहे. परिस्थितीचा खेळसुद्धा खूप वेगळा आहे. भरलेल्या खिशाने जगाची ओळख करून दिली आणि रिकाम्या खिशाने माणसांची. एक विचित्र शर्यत आहे हे आयुष्य. जिंकलं तर आपलीच लोकं मागे सुटतात आणि हरलं तर आपलीच लोकं मागे सोडून जातात. साथ सोडणाऱ्यांना फक्त कारण पाहिजे. ज्यांची साथ निभावण्याची इच्छा असते ते मृत्यूच्या दारापर्यंत साथ सोडत नाहीत. मनावरचं ओझं बनले आहेत काही स्वप्न. तुटतही नाहीत आणि सुटतही नाहीत. तुमच्या आयुष्यातील कोणत्याही दिवसाला नाव ठेवू नका, कारण चांगले दिवस आनंद देतात आणि वाईट दिवस अनुभव. एका सफल आयुष्यासाठी दोन्हीही गरजेचे आहे. कोणासमोरही तुमचे दुःख सांगत बसू नका. दुःख जर तुम्हाला सहन करायचं आहे तर तमाशा का करायचा? अनुभव खूप आहेत. आयुष्याचे पुस्तक लिहायचं की हिशोब लिहायचा? परिस्थिती कशीही असली तरीही खचून जाऊ नका, कारण योग्य वेळ आल्यानंतर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यामध्ये बदलते. जगामध्ये कारण नसताना बोलणारी लोकं लुप्त होत चालली आहेत. लोक गर्व करत राहिले त्यांच्या चालाख वागण्यावर, पण त्यांना समजलंच नाही त्यांनी काय गमावलं आहे. त्रास एकटेपणाचा नाही तर मनात चालू असलेल्या गोंधळाचा आहे. नातीसुद्धा इमारतीसारखी असतात. छोट्या छोट्या भेगा दिसल्या तर इमारत पाडू नका, त्याची दुरुस्ती करा. जर तुम्ही प्रसन्न असले तर वाईटातील वाईट अपमानसुद्धा प्रभावहीन होतो. आयुष्याच्या गोष्टीसुद्धा नदीप्रमाणे असतात. कोणालाही माहीत नसते की कोणाच्या गोष्टी कोणत्या ठिकाणी जाऊन मिळतील आणि नंतर कुठपर्यंत पोहोचेल. कोणत्याही व्यक्तीबरोबर जास्त आपलेपणा हानिकारक आहे, कारण आपलेपणा अपेक्षा वाढवतो आणि अपेक्षा दुःखाचे कारण बनतात. खूप काही आहे सांगण्यासारखे, पण माहीत नाही का, आता काही न बोलणंच चांगलं वाटतं. कितीतरी गोष्टी सुटत चालतात, खूप काही गोळा केले तरीही. तक्रारी तर सगळ्यांनाच आहेत आयुष्याच्या, पण ज्यांना आनंद घेऊन जगता येतं ते कोणत्याही तक्रारी करत नाहीत. सगळं काही शिकवता येतं, पण कोणाच्याही भावनेची कदर करणे शिकवता येत नाही. समजदार दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये नाही, स्वतःच्या डोळ्यांमध्ये बना. खरेदी करा पैसे देऊन जगातील सगळे ऐशोआराम, फक्त एवढेच सांगा की शांतता काय भावाने खरेदी केली. छत्री आणि डोक्याचा उपयोग तेव्हाच आहे जेव्हा दोन्हीही उघडे असतील, नाहीतर दोन्ही आपल्यासाठी ओझं होतात. डोळ्यामध्ये गेलेला कचरा, पायामध्ये अडकलेला काटा आणि कापसामध्ये असलेली आग यापेक्षा भयानक आहे मनामध्ये असलेले कपट. कधी साथ निभावतात लोक, अश्रूंसारखे बदलतात लोक. तो जमाना वेगळा होता जेव्हा परक्या लोकांसाठी रडत होते लोक. आजकाल तर आपल्याच लोकांना रडवून हसतात लोक. कधीकधी एखाद्या व्यक्तीबरोबर असं नातं बनतं की कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याचाच विचार येतो. एकटं पडण्याची भीती त्या गर्दीमध्ये सामील करते, ज्या गर्दीमध्ये कोणीही आपलं नसतं. सांभाळून चला आयुष्याच्या रस्त्यांवर, कारण काटे खूप टोचतात, कधी पायामध्ये तर कधी मनामध्ये. यशस्वी होण्यासाठी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे. नशीब तर लॉटरीमध्ये आजमावले जाते. कुपोषण प्रत्येक जागी आहे. कुठे आहार कमी आहे तर कुठे संस्कार. आयुष्यामध्ये गैरसमज ठेवणं चूक करण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. माफी मागणारे नेहमी चुकीचे नसतात. काही लोक झुकतात नाते वाचवण्यासाठी. बऱ्याच वेळा चेहरा पाहून अंदाज चुकीचे नसतात, पण लोक तसे नसतात जसे दिसतात. लॉटरी फक्त पैशांची नसते. आयुष्यामध्ये चांगला माणूस मिळणं सुद्धा लॉटरी लागण्यासारखेच असते. अडचणींना सांगा, माझ्या रस्त्यात येऊ नका. प्रत्येक परिस्थितीमध्ये जगण्याचं कौशल्य माहीत आहे मला. जग गोल आहे. तुम्ही केलेले कर्म परत तुमच्याकडे येते.
काही गोष्टींचा अर्थ आणि काही अर्थांच्या गोष्टी समजून न घेतलेल्याच चांगल्या. अशा गोष्टींची चिंता आणि काळजी करू नका ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत. खूप विचित्र आहे आयुष्य. ज्याच्याबरोबर असतो त्याच्यावर प्रेम करू शकत नाही आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्याला मिळवू शकत नाही. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि आनंदामध्ये साथ देईल. नातं तर ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं. जग त्यांचीच हालचाल विचारतात जे आधीपासून आनंदी असतात. जे दुःखामध्ये असतात त्यांचे तर नंबरसुद्धा हरवलेले असतात. न रुचण्याची भीती, न समजूत घालण्याचा प्रयत्न. मनातून उतरलेल्या लोकांची तक्रार कसली? कोणाचीही साथ असा विचार करून सोडू नका की त्याच्याजवळ तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. फक्त हा विचार करून त्याला साथ द्या की त्याच्याजवळ काही नाही तुमच्याशिवाय गमावण्यासाठी. कोणालाही इतकं इग्नोर करू नका की तो तुमच्याशिवाय जगणं शिकेल. लोक म्हणतात की तुम्ही हसता खूप. आपण तर थकलेलो असतो दुःख लपवता लपवता. आता तुम्ही नाही तर समोरचा रडेल. विचार करा तुमच्या घरातील लोकांना कसं वाटेल जेव्हा त्यांना समजेल की कोणत्या तरी एका व्यक्तीसाठी तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद केलं. स्वतःच विचार करून पहा ना, तुम्ही आधी किती चांगले होते. प्रत्येक गोष्टीमध्ये, कामामध्ये, अभ्यासामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले होते. पण आता काय झाले आहे? न खाण्यापिण्यामध्ये मन लागतं, झोप येत नाही आणि शांतता मिळत नाही आणि कोणत्याही कामांमध्ये मन लागत नाही. या जगातील सर्वात कडू सत्य हेच आहे की जगातील कोणतीही ताकद तुम्हाला या जंजाळातून बाहेर काढू शकत नाही तुमच्याशिवाय. तुमचा त्रास, तुमचं दुःख फक्त आणि फक्त तुम्हालाच दिसेल, दुसऱ्या कोणालाही नाही. त्यामुळे दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं बंद करा आणि स्वतःवर भरवसा करायला शिका. इतकेही कमजोर नाही तुम्ही. असे कितीही लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि कितीतरी लोक जातील. तुम्हाला काय वाटतं? एका व्यक्तीसाठी तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करताल. सगळ्यांना माहीत असतं की त्रास होतो, दुःख होतं. पण जर तुम्हाला जखम झाली आहे तर तुम्ही कितीही मोठ्या दवाखान्यात गेला तरीही लगेचच डॉक्टर तुम्हाला नीट करू शकत नाहीत. तुम्हाला औषध खावं लागेल, तुम्हाला वेळ लागेल आणि तुम्हाला तो वेळ द्यावा लागेल. त्या जखमीला ठीक करण्यासाठी वेळ द्यावाच लागेल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही तो त्रास घेऊन बसले, रडत बसले की माझ्याबरोबर हे काय झालं, समोरची व्यक्ती मला सोडून गेली, तर आयुष्यभर तसेच राहताल. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आणि त्रास आहेत, पण जे त्या गोष्टी आठवून रडत बसत नाहीत तेच लोक आयुष्यामध्ये पुढे जातात. सगळ्यांना माहीत असतं की तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येते आणि तुमची परत त्याला आयुष्यामध्ये मिळवण्याची इच्छा असते. पण नेहमी लक्षात ठेवा, नात्यांची माळ एकदा तुटली की तिला परत बनवल्यानंतर ती छोटीच पडते. त्यामुळे या फालतूच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा या गोष्टीचा विचार करा की तुम्ही आयुष्यामध्ये कसे पुढे जाताल. सांगितलं होतं ना समोरच्याने तुम्हाला की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही करू शकत नाही, तुम्हाला काही करता येणार नाही. मग काय लोकांना खरं सिद्ध करणार का? तुम्ही खरंच तसे आहे का जसा समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करते? तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करू शकणार नाही. तुमच्या लक्षात आहे ना किती अपमान केला होता तुमचा? तुमची लायकी काय आहे याची आठवण करून दिली होती. आता ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला हे सगळं विसरायचं आहे की समोरच्याला त्याची लायकी दाखवून द्यायची आहे. मला हे नाही माहिती की तुम्ही स्वतःचा किती सन्मान करता, स्वतःला किती इज्जत देता. पण आता हे लक्षात ठेवा की स्वतःचा सन्मान सगळ्यांच्या आधी. जर तुम्हाला वाटत असेल की विसरणं अवघड आहे, विसरू शकत नाही, तर कोण म्हणतो की विसरून जा? नका विसरू. स्वतःला पुढे न्या. इतका पुढे न्या की पूर्ण पृथ्वीवर तो कुठेही असला तरी तुम्ही सफल असला तर तुमच्या सफलतेचा आवाज समोरच्याच्या कानामध्ये ऐकायला येऊ द्या. चला एक काम करा, ज्या लोकांना तुमच्या सफलतेचा आवाज ऐकवण्याची इच्छा आहे, सांगण्याची इच्छा आहे, त्यांच्या नावाचे पहिले अक्षर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि स्वतःलाच एक वचन द्या की आता तुम्ही रडणार नाही. रडतील ते जे तुम्हाला रडवायला आले होते. जर बोलणं मनापर्यंत पोहोचलं असेल तर शेअर करा. प्रेम त्यांना मिळते ज्यांना करता येत नाही. वडील कडुलिंबाच्या पानांसारखे असतात. त्यांचे बोलणे भलेही कडू असेल पण ते सावली नेहमी गारच देतात. औषधे खिशामध्ये नाही तर शरीरामध्ये गेले तरच फरक पडेल. त्याप्रमाणेच चांगले विचार मोबाईलमध्ये नाही तर तुमच्या मनामध्ये उतरवले तरच तुमचं आयुष्य बदलेल. पायाला बर्फ बनायला वेळ लागतो, मावळत्या सूर्याला उगवायला वेळ लागतो. थोडी वाट पहा, थोडा आणखीन जोर लावा, कारण नशिबाच्या गंज लागलेल्या दरवाजाला उघडायला वेळ लागतो. या जगामध्ये बहुतेक आपण परत येणार नाही. त्यामुळे आयुष्य असं जगा की परत येण्याची इच्छाच उरली नाही पाहिजे. सफलता सुद्धा फिक्की वाटते जेव्हा कोणी आपलं अभिनंदन करणारं आणि कौतुक करणारं नसेल.
आणि अपयशसुद्धा चांगलं वाटतं जेव्हा आपली लोकं बरोबर असतील. आई आणि वडिलांच्या रोलमध्ये एवढाच फरक आहे की आईचा रोल जिवंतपणे समजतो आणि वडिलांचा रोल त्याच्या गेल्यानंतर लक्षात येतो. समुद्र आणि वडिलांमध्ये ही समानता आहे की त्याच्या खोलपणाचा अंदाज लावणं अवघड आहे. जी व्यक्ती तुमच्या आनंदासाठी हार मानू शकते त्या माणसापासून तुम्ही कधीही जिंकू शकत नाही, आणि ती व्यक्ती आहे तुमचे वडील. देवाच्या जगाचा नियमसुद्धा खूप विचित्र आहे. प्रेम त्यांनाच मिळते ज्यांना करता येत नाही. प्रेम नाही तर तिरस्कार का असेना, काहीतरी आहे जे कुणीतरी आपल्यासाठी करतं. जमिनीवर बसून का फक्त आकाशाकडे पाहता? पंख उघडा, जमाना फक्त उडण्याची ताकद पाहतो. इज्जत आणि कौतुक मागितली जात नाही, कमवली जाते. खूप आतपर्यंत वादळ उठवतात ते अश्रू जे डोळ्यातून बाहेर येत नाहीत. जे सहजपणे मिळते ती नेहमी बरोबर राहत नाही, आणि जे नेहमी बरोबर राहते ती सहजपणे मिळत नाही. जेवढं शक्य आहे तेवढं सरळ आणि खरं बनण्याचा प्रयत्न करा, स्मार्ट बनण्याचा नाही, कारण आपल्याला देवाने बनवले आहे, सॅमसंगने नाही. जो नेहमी हसतो त्याला दुःखाने सांभाळले असेल. जो चालत आहे त्याच्या पायांनी नक्कीच चट्टे असतील. संघर्षाशिवाय माणूस चमकत नाही. जो चालत आहे त्याच्याच नशिबात प्रकाश आहे. तुमच्या विरुद्ध बोललेल्या गोष्टी शांतपणे ऐका. उत्तर देण्याचा हक्क फक्त वेळेला घ्या. कोणावरही भरवसा करताना सावध राहा, कारण तुरटी आणि खडीसाखर एकसारखेच असतात. आयुष्यामध्ये सगळ्यांची कमी बना गरज नाही, कारण गरज तर प्रत्येकजण पूर्ण करू शकतो, पण कमी कोणीही पूर्ण करू शकत नाही. लायकी तर वेळ आल्यानंतर माहीत होते. रात्रीच्या वेळी गिधाडं कितीही ओरडली तरीही सकाळी तर सिंहाचाच दबदबा असतो. सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण लोक फक्त तेच ऐकतात जे त्यांना ऐकण्याची इच्छा असते. तुमची सफलताच तुमच्या शत्रूच्या तोंडावर मोठी चपराक असेल. तुम्हाला तुमचं नशीब स्वतःच लिहावं लागेल. ही काही चिठ्ठी नाही, याची तुम्ही दुसऱ्याकडून लिहून घेताल. डोळे बंद करून घेणं कोणत्याही संकटांचा अंत नाही, आणि संकटे आल्याशिवाय कधीही डोळे उघडत नाहीत. तुमच्या आनंदामध्ये ते सहभागी होतात जे तुम्हाला आवडतात, आणि तुमच्या दुःखामध्ये ते सहभागी होतात ज्यांना तुम्ही आवडता. कोणतंही नातं तोडण्यापूर्वी एकदा स्वतःला नक्की विचारा की आजपर्यंत तुम्ही ते नातं का निभावत होते. जी व्यक्ती तुमच्या आनंदासाठी हार मानू शकते त्या माणसाकडून तुम्ही कधीही जिंकू शकत नाही. आता तुमचं दुःख कधीही कोणासमोर मांडू नका, कारण जर दुःख तुम्हालाच सहन करायचं आहे तर तमाशा का बनायचं? विचारच केला नव्हता की आयुष्यामध्ये अशीही वेळ येईल, रडावं सुद्धा लागेल आणि अश्रूसुद्धा लपवावे लागतील. गरजेचे नाही की प्रत्येक तुटलेला माणूस तुम्हाला रडतानाच दिसेल. काहींनी आपल्या हसण्याच्या मागे लाखो दुःख लपवलेले असतात. त्रास या गोष्टीचा नाही की नशिबाने धोका दिला. माझा भरोसा समोरच्यावर होता, नशिबावर नाही. दुःख तर आपलेच लोक देतात, नाहीतर परक्या लोकांना काय माहीत की तुम्हाला त्रास कोणत्या गोष्टीने होतो. वेळ बदलल्यानंतर इतका त्रास होत नाही जेवढा कोणत्याही आपल्या व्यक्तीच्या बदलण्याने होतो. आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा फायदा घ्या, पण कोणाच्याही भरवशाचा फायदा कधीही घेऊ नका. काही लोक भरवशासाठी रडतात आणि काही भरवसा ठेवून रडतात. काही दुःख अशी असतात ज्यांना फक्त सहन करू शकतो, सांगू शकत नाही. दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहिलं पाहिजे. आपल्याजवळ जे असते त्याची आपण कधीच कदर करत नाही, पण त्या गोष्टी आपल्यापासून लांब गेल्यानंतर आपल्याला त्याचं दुःख होतं. जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडतो तेव्हा लोक त्याच्या सर्व वाईट गोष्टी विसरून जातात, आणि जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडत नाही तेव्हा ते त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून जातात. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीसुद्धा आईविना भिकारी आहे. कधी कधी प्रश्न पडतो की पोपट मिरची खाऊन पण गोड बोलतो, पण माणूस महागाची साखर खाऊन सुद्धा कडूच बोलतो. काही लोकांचे बोलणे हे काट्यापेक्षाही जास्त टोचते. काट्यामुळे झालेली जखम तर भरून निघते, पण मनाला लागलेले बोल आयुष्यभर लक्षात राहते. कोणत्याही व्यक्तीला सुखी ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल, पण कोणालाही दुःख न देणे हे तर तुमच्या हातात आहे. प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात नाही, परंतु आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही हे आपल्या हातात नक्कीच आहे. दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर नक्की बोला ज्याच्याबरोबर बोलल्याने तुम्हाला आनंद मिळेल. त्याचबरोबर दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर पण नक्की बोला ज्याला तुमच्याबरोबर बोलल्यामुळे आनंद मिळत असेल. ज्या नात्यांमध्ये प्रत्येक वेळी आपण बोललेल्या शब्दांचा अर्थ समजून सांगावा लागतो आणि सफाई द्यावी लागते, ते नातं नाही तर ओझं असतं.
एक गोष्ट खरी आहे की छोटे लोक मोठ्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात, पण मोठे लोक अडचणीच्या वेळी त्यांची नियत दाखवून देतात. गरजेचे नाही की एखादी व्यक्ती खूप सुंदर असेल. चांगला तर असा माणूस असतो जो गरजेला तुमच्या उपयोगी पडेल. कोणत्याही व्यक्तीला सहानुभूती नाही तर थोडासा आपलेपणा पाहिजे असतो या मतलबी दुनियेमध्ये. रात्रंदिवस पळाल्याने जर माणूस लखपती झाला असता तर आज कुत्रं पण लखपती असतं. गरजेला कधीही अंत नसतो. तुमची एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज समोर उभी असते. दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे पाहिलं पाहिजे. तुमची नियत कितीही चांगली असली तरी लोक फक्त देखाव्यावरून तुमची पारख करतात, आणि तुमचा दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमची नियत कशी आहे त्यावरून पारखतो. मूर्ख लोकांबरोबर वादविवाद करणारा माणूस बुद्धिमान होऊ शकत नाही. मूर्ख लोकांना हँडल करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. कधी कोणाची इज्जत करायची नसेल तर करू नका, पण 4 लोकांच्या मध्ये बसून कधी कोणाची बेइज्जती करू नका. या गोष्टींचा विचार करून नेहमी आनंदी राहा की आयुष्यात जे होऊन गेलं ते चांगलं होतं, जे होणार आहे ते जास्त चांगले असेल, आणि पुढे जाऊन जे मिळणार आहे ते सर्वोत्तम मिळेल. आयुष्यात कितीही अडचणी आणि संकटं आली तरीही जो व्यक्ती तुमची साथ सोडत नाही त्याची कदर करा. आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट विसरतो, पण त्याला त्रास देणाऱ्या माणसाला कधीच विसरत नाही. आनंदी राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाचीही उपेक्षा करू नका. वाईट वाटेल असं खरं बोला, पण कोणालाही खरं वाटेल असं खोटं कधीच बोलू नका. कधी राग आला तर थोडं थांबायला शिका. चूक झाली तर नमतं घ्यायला शिका. आशा अर्ध आयुष्य आहे आणि निराशा अर्ध मृत्यू आहे. रुपयाची किंमत कितीही कमी झाली तरी इतकीही कमी होत नाही जेवढा माणूस रुपयासाठी खालच्या पातळीवर जातो. स्वतःला असं बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला सगळे प्रेम करतील. जिथून तुम्ही निघून जाताल तिथे सगळे तुमची आठवण काढतील, आणि जिथे तुम्ही पोचणार आहात तिथे सगळे तुमची वाट पाहतील. ज्यांच्या बोलण्यामुळे मनाला समाधान वाटते ती लोक शांत राहिले तर त्रास होतो. जो व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देत नाही त्याच्यासमोर मौन राहणंच चांगलं असतं. काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की दुसऱ्यांचा आनंद पण खाऊन टाकतात. स्वतःशी बोलले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण दुसऱ्या लोकांबरोबर बोलले तर आयुष्यामध्ये आणखीन प्रश्न उभे राहतील. जे लोक कोणत्याही खऱ्या माणसाचं मन तोडून तिसऱ्याच व्यक्तीजवळ आनंद शोधायला जातात ते नेहमीच धोका खातात. लोक प्रेम मनापासून करतात की नाही माहीत नाही, पण तिरस्कार मनापासून करतात. 2 हाताने तुम्ही 50 लोकांना मारू तर शकणार नाही, पण 2 हात जोडले तर तुम्ही करोडो लोकांची मनं जिंकताल. मला फक्त त्या लोकांसाठी जिंकायचं आहे ज्यांना वाटतं मी हरावं. जीवनामध्ये कधीकधी आपण खूप मोठ्या संकटातून सहजासहजी बाहेर पडतो, जसे की आपल्याबरोबर कोणती अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला साथ देते. त्या अदृश्य शक्तीलाच ईश्वर म्हणतात. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जग तुमची साथ सोडतो त्यावेळी देव तुमचा हात पकडतो. अहंकारामध्ये आंधळ झालेल्या व्यक्तीला त्याच्या चुकाही दिसत नाहीत आणि दुसऱ्यांचा चांगुलपणासुद्धा दिसत नाही. वेळ असं तराजू आहे जे वाईट काळात आपल्या लोकांचं वजन दाखवतं. डोळ्यात गेलेला कचरा आणि पायामध्ये टोचलेल्या काट्यापेक्षाही भयानक कोणाच्याही मनामध्ये आपल्याविषयी असलेले कपट असते. कोणत्याही चांगल्या माणसाची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशा लोकांची सुद्धा इज्जत करतो ज्यांच्यापासून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते. तुमचं बालिश वागणं तुम्हाला तरुण ठेवतं, नाहीतर समजदारी आणि जबाबदारीचं दुसरं नाव म्हातारपण आहे. आयुष्यात अशा लोकांच्या पुढे जायचं आहे ज्यांनी कधीच अडचणीच्या वेळी साथ दिली नाही. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.